नमस्कार. स्पेशल 25 फेसबुक लाईव्हच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी निखिल चव्हाण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि हा सेगमेंट स्पेशल आहे. यामध्ये 25 लाईव्ह होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये असं आहे की ह्या लाईव्ह सेशनमध्ये मी 25 क्वेश्चन्स विचारणार आहे. म्हणजे 25 क्वेश्चन्स मी माझ्यासोबत जी लाईव्ह असणार आहे त्या व्यक्तीला विचारणार आहे. आणि 25 मिनिटांचा हा एपिसोड असणार आहे. सो आज माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अनुष्का सरकटे, म्हणजेच कारभारी लय भारी मधली पियू. सो जरा मजा येणार या सेक्शनमध्ये आज. सो मी आता अनुष्काला माझ्यासोबत लाईफमध्ये घेतोय. आणि आम्ही दोघे एकमेकांना 25 प्रश्न विचारणार आहोत. आणि त्या 25 प्रश्नांची उत्तरं आम्हाला द्यायची आहेत. 25 मिनिटांचा हा भाग असणार आहे. सो आता मी एक्सायटेड आहे, कारण का पहिलाच एपिसोड आहे आणि तो आमच्यापासून सुरू होतोय. सो आता मी अनुष्काला जॉईन करून घेतोय. हा खूप. आणि हा असंही आहे की तुम्हाला मध्ये कुठले प्रश्न जर आम्हाला विचारायचे वाटले तर तुम्ही ते बिंदस विचारा, आम्ही आन्सर करूच. खरं तर म्हणजे आत्तापर्यंत हे असं व्हायचं की रेड कार्पेट असेल किंवा इंटरव्ह्यूज असतील तिथे व्हायचे, पण आता लाईव्हमध्ये आम्ही उत्तरं देणार आहोत. त्यामुळे इथे नो एडिटिंग. आणि जरी एखादा प्रश्नाचं उत्तर आमचं चुकलं किंवा आम्हाला वाटलं की नाही हे नाही, मला हे म्हणायचं होतं, हे द्यायचं होतं, सॉरी. इथे चुकीला माफी नाही. एकदा उत्तर दिलं की दिलत. सो अनुष्का लाईव्ह येते, ती जॉईन होती आपल्याला. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा. आमचे कारभारी लय भारीचे एपिसोड्स आता कसे वाटत आहेत? बऱ्याच जणांचं असं हे लागलं आहे की खूप भारी एपिसोड्स होत आहेत आणि मजा येते बघायला. आणि बऱ्याच जणांचे असेही प्रश्न आहेत की राजकारण आता कधी सुरू होणार आहे, पॉलिटिक्स ड्रामा कधी सुरू होणार आहे. सो ही त्याची आत्ता आपण म्हणतो ना की एक बिल्डिंगला पायाभरणी असते. सो त्या गोष्टी चालू आहेत. पियू त्याला कशी सपोर्ट करते आणि काय काय गोष्टी त्याच्या लक्षात आणून देते, ती कशी लक्षात आणून देईल, हे सगळं आत्ता चालेल. आणि बरं, तुमचे मी तोपर्यंत तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याचे आन्सर्स देतो. जॉईन मी असं मला बरंच येत आहेत. पण मी आत्ता तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करू शकत तुमची जॉईनची रिक्वेस्ट, कारण काही स्पेशल 25 असं सेगमेंट आहे. आणि ज्याच्यामध्ये मी आणि माझ्यासोबत असणारे अनुष्का सरकटे, म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी पियू. तर पियू जॉईन होते आपल्याला. आय गेस तिला काहीतरी नेटवर्क इश्यू येतोय. हॅलो सर, हाय 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 हाय. बाय द वे, तुम्ही सगळे काळजी घेताय ना? कारण आत्ता जो आहे कोरोनाचा जे काय आत्ता चालू आहे बाहेर, ते खूपच थोडंसं भीषण आहे. आणि थोडंसं काळजी आपण घेतली पाहिजे. पूर्वी ती भीषण होतं, पण आत्ता केसेस खूप वाढत चालले आहेत आणि आपल्या सगळ्यांना खूप जास्ती काळजी घ्यायची एकमेकांची. विरुजा पीवरती विश्वास ठेव, ती जीव तोडून तुला सांगत आहे खरी परिस्थिती. हो हो. पण काय, वीरूचं तितकंच काकीवर प्रेम आहे, त्या कुटुंबावर प्रेम आहे. काकीवर एक वेगळा विश्वास आहे इतक्या वर्षांचा. आणि कसं असतं, ज्यावेळेस खूप बरीच वर्ष तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवत असता त्यावेळेस तो असा झटक्यात जात नाही. पियू अगं लवकर ये लाईव्हमध्ये. खूप क्वेश्चन्स रेडी केले आहेत मी, अर्थात तूही केले असतील आणि ते विचारायचे आहेत. गाईज एक सेकंद, पियू जॉईन होती आपल्याला. सगळ्यांची लाडकी
पियू अर्थात प्रियंका राजवीर सूर्यवंशी आलेले आहे. आमच्या कारभारणी येत आहेत, ऍड होत आहेत, त्या 2च मिनिटांमध्ये आपल्यासोबत असतील. लॉकडाऊनमुळे पुढचे एपिसोड होणार का, असा एक प्रश्न आहे मला. आम्ही बरेच एपिसोड ऑलरेडी शूट केले आहेत, सो ते टेलिकास्ट होईलच. आणि आता पुढची लॉकडाऊनची काय घोषणा आहे त्या अद्याप झालेली नाहीये. त्यामुळं आता बघूया ते कसं चॅनल जे डिसाईड करेल आणि शासनातून जे आदेश असतील त्याचं आम्ही पालन करू. मालिका छान आहे. राजकारण बरोबर समाजकारण पण जरुरी आहे. अर्थात मला तर असं वाटतं की राजकारणापेक्षा समाजकारणच असावं. सर, फ्यू वर्ड्स अबाउट शिवानी मॅम. शिवानी बावकर म्हणजेच आपली शितली कोविड पॉझिटिव्ह झाली आहे आणि ती काळजी घेते स्वतःची. तिने आयसोलेट केलं आहे स्वतःला. सो तशी फार चिंता करायची गरज नाही. ऑब्व्हियसली सगळेच हे तिची काळजी म्हणजे सगळ्यांना ते टेन्शन येणारच. मलाच अर्थात खूप टेन्शन आलं होतं की ज्यावेळेस ती पॉझिटिव्ह आली. पण लवकरच ती रिकवर होईल. पियू दीदी कुठे आहे? पियू दीदी येते लाईव्ह मध्ये. आय गेस तिला कनेक्टिंगचा काहीतरी इश्यू येतोय, नेटवर्क इश्यू असावा मे बी. सो धनश्री गावकर म्हणतात प्लीज टेक माय नेम. हाय धनश्री गावकर. पियू कुठे आहे? पियू येते. पियू ये लवकर. आपले सगळे तुझे चाहते, ज्यांच्यामुळे आपली सिरियल आहे, ज्या गोष्टींमुळे आपण घडतो आहोत, ते सगळे तुझी वाट बघतायत. पियूला ऍड करा. अहो मी ऍड करतोय. पियू ये लवकर. आणि आल्या 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 आल्या. हाय, हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? सगळे मस्त आहेत, छान आहेत. निखिल, आणि तू तू कसा आहेस? मी खूप भारी आहे. आणि तू इथेही यायला लेट केलास. अरे, कनेक्टच होत नव्हतं. माझा थोडा नेटवर्क इश्यू येत होता. औरंगाबादचं नेटवर्क, आय नो. एनिवेज, तुला आपला आजचा सेगमेंट माहितीये काय आहे? अरे हो, हॅशटॅग स्पेशल 25. एक्झॅक्टली. हॅशटॅग येस स्पेशल 25 येस चा येस. एपिसोड आहे. आणि तू मला काही प्रश्न विचारायचे आहेत, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे. सो मी त्याची एक अशी मस्त लिस्ट करून ठेवली. मी पण तेवढीच मस्त लिस्ट तयार केली तुझ्यासाठी. 25च प्रश्न आहेत बरं का, नाहीतर तू एक 50-60 प्रश्न तयार केले असतील मला विचारण्यासाठी. तर ह्या सेगमेंटचा एक सेकंड, मला तुझा पहिला आवाज ना डबल येतो ऍक्च्युली. प्रभाव हा. येतोय आता आवाज क्लिअर? हो. ओके. काय काय तुला अनुष्का, तुझा आवाज खूप जास्ती ब्रेक होतोय. ब्रेक होतो, एक सेकंड. शट हा, अप. आता क्लिअर आला होता. आय गेस हेडफोन्सला कनेक्टच करा. कशाला? काय काय? हेडफोन कनेक्ट करा. अच्छा, कर कर लवकर लवकर कर पटकन सगळे. बघ आता, चेक कर. आपला सगळं हो येतोय. आपले ऑडियन्स आपली वाट बघतायत येस. आणि सेगमेंट सुरू करायचा आहे. सो गाईज, हॅशटॅग स्पेशल 25 या सेगमेंट मध्ये मी निखिल चव्हाण तुमचं स्वागत आणि करतो. मी अनुष्का सरकटे. येस, आम्ही दोघेही तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि अनुष्कासाठी पहिला प्रश्न आहे, फावल्या हे वेळेत नाही, पहिले मी तुला काय? विचारणार. नाही, आता मी विचारलंय पहिले मी नाही विचारणार. नाही, मी विचारलंय. मी 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 निखिल. मी बोललो. आता बोललो तर बोललो, संपला विषय. बोल बाबा. बरं ठीक आहे, चल विचार तू. नाही, चल आता तू विचार. चल 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 विचार रे, विचार चल. चल, नाही रे, विचार तू, पुन्हा रडशील रे. अरे, लोकांना कळालं इथे कोण रडत होतं. चल, फावल्या वेळेत तुला काय करायला आवडतं? फावल्या वेळेत मला काय करायला आवडतं?
मला हा. म्हणजे खरं तर माझं हे नेहमी बदलतं आणि लॉकडाऊन पासून ही गोष्ट खूप बदलली आहे. कारण हम्म. म्हणजे पहिले तर मला कंपल्सरीली काहीतरी एक्सरसाइज करायला लागते. म्हणजे सध्या मी आजचं विचारशील तर आज मी सकाळी सायकलिंग केली. सो मला डेफिनेटली बॉडीसाठी काहीतरी करावं लागतं. मी जिम तरी करते, योगा तरी करते. पण सध्या हे सगळं बंद असल्यामुळे मी सायकलिंग करतेय. मग ते हम्म. झाल्यानंतर मी काहीतरी काहीही घेऊन वाचत बसते आणि जोरजोरात वाचत बसते. म्हणजे न्यूजपेपरची एखादी कात्रण असू दे किंवा कुठलं मॅगझिन असू दे किंवा काहीही. म्हणजे माझ्या आजोबांची जुनी हिशोबाची वही घेऊन पण मी जोरजोरात वाचते. हो, मला असं वाटतं ते खूप चांगली एक्सरसाइज होते व्हॉइसची. अगं वहीच्या एक्सरसाइज साठी हिशोबाची वही का जोरात वाचावी? अरे नंबर्स पटकन क्लिक होतात त्याने. ते बाकी तू कुठेच नाही करू शकत. आणि त्यात ओके. आजोबा वगैरे तुला माहितीये का ते मराठीत लिहितात आणि आपल्याला एवढी पटपट मराठी वाचायची सवय नसते, स्पेशली नंबर्सच्या बाबतीत. सो हिशोबाची आपल्याला वही एकदम घेतली ना, तर मग ते पटपट पटपट नंबर्स वळतात पण. ते आणि हे सगळं सोडलं तर मग फावल्या वेळात मी म्हणजे मला माहित नाही त्याला काय म्हणू शकतो, पण मला असं काहीतरी सगळेजण 4 जण माझ्यासोबत बसलेले असेल तर काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला आवडते. म्हणजे मी तुला जसं सांगितलं की मागच्या लॉकडाऊन मध्ये मी टेंट बनवलं होतं. म्हणजे मी माझ्याच हा. घरी टेंट बनवलं होतं. आणि म्हणजे माझ्या घरी माझी जॉईंट फॅमिली आहे 22 जणांची आणि आम्ही सगळे जे म्हणजे माझे सगळे कझिन्स आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ते टेंट बनवलं आणि आमच्या घरच्यांना आम्ही त्याच्यात इन्व्हाइट करत होतो. सो सो हो, मला हा. असं काहीतरी करायला आवडतं. म्हणजे 4-5 जण बसलेत ना, तर मग काहीतरी घडलं पाहिजे. म्हणजे काहीतरी बनवलं पाहिजे किंवा काहीतरी हा. तिथल्या तिथे करता आलं पाहिजे. आणि जसं की मागच्या लॉकडाऊनला पुन्हा, की मी कधीच पेंटिंग, स्केचिंग, ड्रॉइंग हे मला अजिबात जमलेलं नाहीये. पण मी सरप्राइझिंगली लास्ट लॉकडाऊनला ते करणं सुरू लागलं. म्हणजे मला डुडलिंग येते असं आता मी म्हणू शकते. सो मी असं काहीतरी करत बसते फावल्या वेळेत. ओके. आता तुझा टर्न. हाच क्वेश्चन जर मी तुला विचारलं तर, की फावल्या वेळेत हाच तू काय क्वेश्चन करतोस? तू जर मला विचारलं तर माझा आन्सर वेगळे असतील. अं, ऑफकोर्स. तुला टेंट हो, कारण की बनवायला आमची जमणारच नाही. आणि आमची 22 जणांची आमचा जिल्हा नाहीये, आणि आमचं घर आहे. ओके. तर फावल्या वेळेत डिपेंड्स मी कुठे आहे. जर मी सेटवर असेल आणि सकाळी लवकरची शिफ्ट असेल तर मी झोपेल किंवा मी लुडो खेळेल. मी इन्स्टा खूप यूज करतो. मी सतत इन्स्टा ब्राउज करत असतो, बघत असतो आणि मला फावल्या वेळेत इंटरव्ह्यूज बघायला खूप आवडतात. हो मी हो हो. वेगवेगळे इंटरव्ह्यूज बघतो. ऍक्ट्रेसचे असतील, पॉलिटिशियन्सचे असतील, हुएव्हर मी इंटरव्ह्यूज खूप बघतो आणि मला मग मी जर पुण्यात असेल, घरी असेल तर मी मित्रांसोबत असतो. मग मी त्या फावल्या वेळेत प्लॅनच नसतो काही किंवा मी ठरवतही नाही काय. जसं चाललंय गो विथ द फ्लो. तू फावला होऊन जातोस. मी चांगला होता. अजून एक गोष्ट आहे जी तू फावल्या वेळेत करतोस. कुठली ग? इथे मला सगळ्यांना ही गोष्ट सांगायला आवडेल. खरं तर मला याची तारीफ नव्हती करायची, पण ठीक आहे. की निखिल चव्हाण जेव्हा सेटवर असतो, म्हणजे तुमचा लाडका वीरू जेव्हा सेटवर असतो आणि जेव्हा त्याचा सीन ऑफ असतो, तेव्हा डेफिनेटली तो काहीतरी कुक करत असतो. म्हणजे आमच्या हा. सेटवरचं जे किचन आहे, तिथे निखिलचा एक वेगळा सेटअप आहे. म्हणजे तो आणि तो सगळ्यांना देतो. म्हणजे खूप म्हणजे तो काहीतरी टोमॅटोची भाजी त्यांनी बनवली होती. त्याने शाही तुकडा बनवला होता. सो तो पेरूचं आणि तो लोणचं. खरंच पेरूचं लोणचं. येस येस येस, जे मी कधी खाल्लं नव्हतं, मी पहिल्यांदा टेस्ट केलं होतं. आणि तो हो. खरंच खूप चांगला कुक आहे. सो थँक्यू सो मच. तू हे मान्य केलंयस. पण मीच एनिवेज हा माझा झाला, तुझा क्वेश्चन झालाय. आता आता पुढचा दुसरा मी. प्रश्न. आता मी
ठीक आहे. ओके. तुझं सेलिब्रिटी क्रश कोण आहे? किंवा कोण कोण आहे? कोण कोण असं नाही. माझी सेलिब्रिटी क्रश आहे रश्मिका. गीता हम्म. गोविंदम, डिअर कॉम्रेड फिल्म्सची रश्मिका, जी हम्म. ऑलमोस्ट मला वाटते तमाम भारताची क्रश आहे. तिला गुगलने जाहीर केलं होतं नॅशनल हम्म. क्रश म्हणून. ती माझी क्रश आहे. आणि दुसरी क्रश आहे आलिया भट. आ पटाका हा, गुडी. टाका कोडी. सो ती एक आहे. आता गंगूबाई. हा. करेक्ट. आणि मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे हा. की तुझं सेलिब्रिटी क्रश कोण आहे, आणि आणि जर त्या क्रशने तुला लग्नासाठी विचारलं तर? अरे वा. माझं सेलिब्रिटी क्रश जवळपास सगळ्यांना माहितीये. प्रभास, प्रभास आणि प्रभास. फॉर हा. बाहुबली ऑल टाइम फेवरेट. कुठलीही फ्रेम आणि कुठलाही सीन मी कितीही वेळा बघू शकते. सो पहिला येतो प्रभास आणि हा. दुसरा येतो अजय देवगण. अजय देवगण म्हणजे मला आठवतं मी जेव्हा सिंगम बघितला होता फर्स्ट टाइम, हा. त्याच्यानंतर मी जवळपास 4 वेळा ती मूवी बॅक टू बॅक, कॉलेजमध्ये होते तेव्हा, मी 4 वेळा ती मूवी बॅक टू बॅक मी दररोज जाऊन सकाळचा शो जाऊन सिंगम बघून यायचे. आणि मला तेव्हा असं झालं होतं, अर अजय देवगणच म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग मग माझी थोडीशी म्हणजे काय म्हणतात फिल्म्सकडे बघण्याची हे पण बदलली. सो मला दृश्यम वगैरे असं सगळं 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 करत आता तान्हाजी लेटेस्ट. सो अजय देवगण आणि प्रभास. आणि तुझा प्रश्न विचारलास की जर मला आणि त्याच लग्नासाठी प्रश्नामध्ये एक प्रश्न म्हणजे एकच तो प्रश्न होता कंबाईन. हा, तर ठीक आहे अजय. तर मग काही नाही, मी विचारीन शेती किती आहे काय. आणि आणि काही असो, क्रश जरी असला तरी माझ्या बाबांशी बोल. ओके. पुढचा तिसरा प्रश्न मला लगेच विचारायचा आहे. ओके ओके. ए जर आता माझी टर्न आहे का? प्रभासने नाही नाही तुझी नाही टर्न नाही, आहे, मला मी तुझी म्हंटले तुझी मला टर्न. विचारायचं. बरं बरं मला निखिल, विचार. हो. हा. जर प्रभासने येऊन तुझ्या बाबांना विचारलं की मला अनुष्का सरकटेशी लग्न करायचंय, तर त्यांचं उत्तर काय असेल किंवा तुझं मत काय असेल? मला वाटतं पहिले तर माझे बाबा म्हणतील तुला नक्की अनुष्का सरकटेच म्हणायचंय ना, तुला अनुष्का शेट्टी तर नाही म्हणायचंय ना. ही ओके. सरकटेवर काही शेट्टी नाहीये. आणि मला वाटतं माझ्या बाबांनाही प्रभास तेवढाच आवडतो जेवढा मला आवडतो. सो आय थिंक त्यांचं नाही नसावं. ओके. आय मीन आय होप. तुझा टर्न आहे. ओके, आता माझा टर्न आहे. सो निखिल, माझ्याकडे खूप भारी क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. एखाद्याला तुझं स्पेशल अटेन्शन मिळवण्यासाठी काय करावं लागेल? काहीतरी ऑफबीटच त्या माणसाला वागावं लागेल. म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल, युजली सगळे काय करतात की एक रुटीन लाईफ जगत असतात, पण मध्येच जर उठून कोणीतरी काहीतरी वेगळंच केलं. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की 2 गाड्या आहेत तिथे, ठीक आहे, कुठेतरी, आणि एक आहे रेंज रोव्हर आणि एक आहे ट्रॅक्टर. तर समजा त्या व्यक्तीने अरे ट्रॅक्टर वाव, म्हणजे त्याला रेंज रोव्हर नाही ट्रॅक्टर मध्ये मजा आली, तर ते माझं स्पेशल अटेन्शन सीक करेल. किंवा एक लहान मुलांसारखं वागणं आणि जरा कार्टुनिश असणं, कारण का मॅच्युअर सगळे वागतात आणि मजा त्यांच्याच सोबत येते जे कार्टून असतात. हा. आता माझा टर्न. हो, तुझा टर्न. आपले 3 प्रश्न झाले, राईट? हो हो, 3 झाले. 25 मधून 3 झाले. हा, आता 4 झाले. हा माझा 4था प्रश्न होता, तू उत्तर दिलेस. कारण का 25चा सेगमेंट आहे.
हा तिसरा आहे चव्हाण. अरे आता मी तुला प्रश्न विचारला की आपले 4 झाले का 3 कळलं झाले? कळलं 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 हा, कळलं 25चा सेगमेंट आहे आपला. कळलं. हं, बघितलं तू कसे क्वेश्चन्स वेस्ट करतोयस. आय नो. ओके. पुढचा हम्म, 5वा प्रश्न मला विचारायचा आहे की तू हम्म. म्हणालीस की तुमची 22 जणांची फॅमिली आहे हो आणि आय गेस ती 24 जणांची आहे. लोला आणि ब्रिझो जे तुमचे पेट्स आहेत हो तेही आपण त्याच्यामध्ये काउंट करूयात. हो सो हो. तुम्ही घरामध्ये कधी असं इलेक्शन खेळलाय का? म्हणजे तुमचं एक गाव स्थापन होईल. मग 2 पॅनल लागतील असा विचार कधी केला होता का तुम्ही? असं कधी खेळलाय का? ऍक्च्युली आम्ही करतो, म्हणजे तू म्हणतोयस तसं आम्ही इलेक्शन वगैरे घेत नाही. हा. पण आम्ही जे 10 जण आहोत, म्हणजे माझी मोठी ताई, म्हणजे 5 बहिणी आणि 5 भाऊ आम्ही, जसे माझे माझे सगळे फर्स्ट कझन्स आम्ही जे आहोत, तर त्याच्यात हा. आम्ही ही गोष्ट करतो की दीदी प्रेसिडेंट, मी व्हाईस प्रेसिडेंट, मग माझा भाऊ राज तो ट्रेजरर. मग बर. असं असं एक पॅनल आहे आणि आम्ही गोष्टी डिसाईड करतो की जसं की काय की संडे आणि वेनसडेला घरी चिकन बनलंच पाहिजे. फार महत्वाच्या गोष्टी या पॅनल मध्ये डिस्कस होतात आमच्या घरी. मग हे सगळं घेऊन आम्ही आमच्या मोठे पप्पा त्यांच्याकडे जातो, कारण घरी जवळपास सगळेजण व्हेज आहेत आणि फक्त एक आम्ही सगळे कझिन सोडले तर. सो मग आम्ही हम्म. असे काहीतरी प्रस्ताव मांडतो की चिकन किंवा वर्षभराची एक ट्रिप झालीच पाहिजे. सो अशा महत्वाच्या गोष्टी या पॅनल मध्ये डिस्कस हा. होतात. ओ. ओके. हा, तुझा टर्न. माझा टर्न. सो तुझी एखादी वाईट गोष्ट तूच सांग. माझी एखादी वाईट गोष्ट, माझा टेम्पर पटकन हलतो हम्म. आणि आय नो की मी माझ्या लोकांच्या बाबतीत चिडचिडा आहे थोडासा. पण आता ते मला माहित नाही ती वाईट गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे, पण मी काही लोकांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आणि मग माझी चिडचिड व्हायला सुरू होते आणि ती होत 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 जाते आणि मग कधी कधी असं होतं की अरे का आपण चिडचिड करतोय, उगाचच करतोय का किंवा काय. आणि ही माझी वाईट गोष्ट आहे आणि असं, हा, हीच माझी वाईट गोष्ट आहे असं मला वाटतंय की माझा टेम्पर लगेच हलतो कधी कधी, पण ठराविक लोकांच्या बाबतीतच. आणि चिडचिडा आहे, ती वाईट गोष्ट आहे माझी. आणि सेम क्वेश्चन गोज टू यू. तुझी एखादी वाईट गोष्ट किंवा वाईट सवय? माझी वाईट गोष्ट म्हणजे माझं पण काइंड ऑफ तसंच की म्हणजे एकतर मला हंगर पेन्स झाले ना, म्हणजे मला खूप भूक हा. लागली असेल किंवा मला खूप गरमी होत असेल सेटवर, तर माझी प्रचंड मला इरिटेशन होतं आणि माझी हो. उगाच चिडचिड होऊन जाते समोरच्यावर. सो असं म्हण. मला वाटतं 5 क्वेश्चन झालेत आपले. हो हो हो, 5 क्वेश्चन झालेत आणि 6वा तू विचारतीयस का मी विचारू? तू विचार. तू तुझ्या एखाद्या फॅनला डेट करशील का? मी माझ्या एखाद्या फॅनला डेट करीन का? सो मला असं वाटतं की डेट डेट याचा अर्थ आपल्या म्हणजे इंडियामध्ये तरी डेट याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुणासोबत तरी सीसीडी मध्ये जाऊन किंवा दुर्गामध्ये जाऊन किंवा मग घराच्या खालच्या टपरीवर जाऊन कॉफी पिणं,
म्हणजे डेट करणं, हे हा. आपल्या इंडियन टर्म्स मधलं डेट. सो तसं हम्म, असेल हम्म. तर मी डेफिनेटली एखाद्या जेन्युइन फॅन सोबत नक्की कॉफी प्यायला जाईन. मला आवडेल गप्पा मारायला. ओके. बर, पुढचा क्वेश्चन विचारायच्या आधीच मी सांगतो, खूप जण म्हणतायत की तुझा व्हिडिओ ब्लर आहे. अजय भोसले म्हणून आहेत, ते म्हणतायत की तुझा व्हिडिओ ब्लर आहे. माझा व्हिडिओ ब्लर आहे. एक सेकंड, मी एकदा माझं कनेक्शन चेक करते. बाय द वे, अजय भोसले हे अ, माझेच जवळचे मित्र आहेत, त्यामुळे मला ते पटकन दिसली कमेंट. खूपच क्लोज फ्रेंड आहे माझा. बघ रे आता एकदा. ओके, आता चल. हा, आहे अजून थोडा ब्लर. आय गेस नेटवर्कचा इश्यू आहे तुला. हो, नेटवर्कचा इश्यू आहे मला. हम्म. हम्म. बर, विचार तू. आई, आता आपले किती? ओके, सो पुढचा प्रश्न मी तुला विचारते की तुला सेलिब्रिटी तुला सेलिब्रिटी असण्याची सवय झाली आहे का? मुळात मला माहितच नाही मी सेलिब्रिटी आहे की नाही. मी स्वतःला सेलिब्रिटी समजतच नाही, किंवा सेलिब्रिटी नाही, मला ते वाटतच नाही. त्यामुळे सवय होण्याची किंवा नाही होण्याचा तो प्रश्नच येत नाही. असं आहे. ओके. ओके. पुढचा प्रश्न माझा आहे. हम्म. तुझा आदर्श कोण आहे? माझा आदर्श कोण आहे? आय गेस मला हा प्लीज प्रश्न माझं नाव घेऊ जेव्हा नकोस, प्लीज. तेच म्हणत होते की समोर दिसतोय सगळ्यांना. सो हा प्रश्न जेव्हा जेव्हा येतो मला असं वाटतं पहिली व्यक्ती जी मला क्लिक होते ती माझी आजी. ओके. कारण आणि दुसरी व्यक्ती जी मला क्लिक होती ती माझी ताई. म्हणजे माझी आजी आणि माझी ताई, मला असं वाटतं की मला शेप करण्यामध्ये त्या दोघींचा खूप हात आहे. आणि मला आवडतं ज्या पर्स्पेक्टिव्हनी ते त्या दोघी लाईफकडे बघतात. म्हणजे माझी आजी नेहमी म्हणते की काही का सुरू असे ना, आपल्याला निभावून नेता आलं पाहिजे. नो मॅटर व्हॉट, हा. आपल्यामध्ये आपण कुठली गोष्ट करतोय, किती मोठी आहे, काय, किती तडजोडी आहेत, किती अडचणी आहेत, आपल्याला फक्त त्या मोमेंटला, त्या टाइमला ती निभावून नेता आली पाहिजे. मग आपल्याला सगळं जमतं. आणि मला वाटतं हे पर्स्पेक्टिव्ह नेहमी मी तिच्यात बघते. आणि त्यामुळे नेहमी म्हणजे ती माझा आदर्श आहे. म्हणजे द वे तिने लाईफला हँडल केलंय ती अजूनही मी शिकण्याचा प्रयत्न करते. सो क्या येस, बात आहे. माझी आजी आणि दुसरी व्यक्ती माझी ताई, म्हणजेच रेणू दानवे. आणि माझ्या ताईचं पण असं आहे की माझी ताई नेहमी मला एक म्हणते की जर इन द लार्जर पिक्चर जर ती गोष्ट मॅटर नसेल करत तर ती सोडून द्यायला पाहिजे. सो येस, या अच्छा. दोघी जणी. ओके, ओके. हा, तुझा टर्न आहे. ओके. हा, तुझं ड्रीम डेस्टिनेशन काय असेल? माझं ड्रीम डेस्टिनेशन 2 आहेत खरं तर. आणि ते मी जपून ठेवलंय. जोपर्यंत माझं लग्न होत नाही, कारभारीण येत नाही मला, तोपर्यंत मी ते डेस्टिनेशन कम्प्लीट करणार नाहीये. आणि ते एक आहे मालदीव्स, आणि दुसरं आहे मला आयफेल टॉवरच्या इथे जायचंय माझ्या पार्टनर सोबतच. सो ह्या 2 माझ्या ड्रीम डेस्टिनेशन आहेत. सो मला हे आणि असं एक वाटतं की गोष्ट. हा, नाही नाही, तू पहिले कम्प्लीट कर. हा, आणि मला असं वाटतं की की ती गोष्ट जर मी माझ्या पार्टनर सोबत नाही कम्प्लीट केली तर ती माझं ड्रीम डेस्टिनेशन नाहीच. हा, बोल. हा, तुझा आदर्श कोण आहे? तू एका पाठोपाठ 2 प्रश्न विचारतेस. हा तर ठीक आहे, चल रे, चल. घेऊ शकते मी तेवढेच. मी तुला पहिला चान्स दिला होता.
ओके ओके ओके. माझे आदर्श आहेत शरद पवार साहेब. हम्म. कारण दिवे आज त्यांनी एक साम्राज्य उभं केलंय आणि प्रत्येक गोष्ट ते ज्या प्रकारे टॅकल करतात किंवा ते संकटांना कधीच संकट म्हणून बघत नाहीत. ते खूप जास्त महत्वाचं असतं. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, ती प्रत्येक गोष्ट इतक्या चांगल्या प्रकारे हँडल करतात. आणि मला असं वाटतं की लोक कुणी काही म्हणू देत, पण त्यांनी आज महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे. ज्यावेळेस भूकंप आला होता तेव्हापासून ते आतापर्यंत ते अनेक वेळेस महाराष्ट्रासाठी उभे राहिलेत आणि एका चांगल्या लेवलला ते महाराष्ट्र नेतायतही. सो मला असं वाटतं हम्म. की ते माझे आदर्श आहे. आणि दुसरे आदर्श म्हणजे अर्थात माझी आई. कारण का हम्म. माझ्या आईने ज्या प्रकारे आमचं घर सांभाळलंय आणि ज्या प्रकारे आम्हाला वाढवलंय, सो मे बी मी पहिल्यांदा कुठेतरी बोलतोय. मी तिलाही कधी बोललो नाहीये. पण मला असं वाटतं की काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, आपल्याला ते माहिती असतात. सो तसं आहे ते हम्म. आईच्या बाबतीतलं की तिने ज्या प्रकारे उभं केलंय, म्हणजे एक आपण 100 शून्य येतो आणि शून्यातून परत 100कडे वाटचाल सुरू करतो. हम्म. त्यावेळेस ज्या गोष्टी असतात, ज्या घडतात, त्या मी बघितल्या आहेत. त्यामुळे मला क- ती माझा आदर्श आहे. हम्म. ओके, आता माझा प्रश्न. तुझं ड्रीम ड्रीम डेस्टिनेशन काय आहे? माझं ड्रीम डेस्टिनेशन, मला आता करंट विचारशील तर मला अं, रूपकुंड ट्रेकला जायला आवडेल. ओ. येस, तुला माहिती मला ट्रेकिंग प्रचंड आवडते. हो. हम्म. सो लवकरात लवकर तुझं ते डेस्टिनेशन कम्प्लीट व्हावं, कारण का माझं डेस्टिनेशन कम्प्लीट व्हायला मला लग्न करावं लागेल, जे इतक्यात शक्य नाहीये. So, तुझं होऊ शकतं पटकन. आणि मी ही प्रार्थना करतो की तुझं डेस्टिनेशन लवकर कम्प्लीट व्हावं. तू जर सेलिब्रिटी किंवा ऍक्टर नसतीस तर काय असली असतीस? आय गेस मी सॉफ्टवेअर इंजिनियर असते, म्हणजे जे मी आहे खरं तर. सो येस, आय गेस मी कुठेतरी 9 to 9 जॉब करत असते, आय गेस. मला ते ऐकायलाच कसं तरी होते, तू 9 to 9 जॉब करणार. हा ना, तुला पण इमॅजिन नाही मी होत तुझ्या ना. बाबतीत ते हेच नाही करू शकत. तू 9 to 9 जॉब करणार. बापरे, अवघड आहे कंपनी. सो आता लोक इथे, खूप चांगली कमेंट आता आली होती, आपण तरी या, कधीतरी या सिंधुदुर्गला, नक्की 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 येऊ सिंधुदुर्गला. मला येस. खरं तर कोकण, सिंधुदुर्ग इकडे यायला नक्की आवडेल. ओके, तुझा टर्न आहे. ओके. हा, तुझ्याबद्दल लोकांनी काय लक्षात ठेवावं असं तुला वाटतं? काय तुझे केस? माझ्याबद्दल काही लक्षात ठेवावं यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा कधी माझं नाव निघेल, हम्म. तर एक स्माइल आली पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि अरे मजा यायची त्याच्यासोबत, हे असं आलं पाहिजे. सो काही लक्षात ठेव न ठेव हे एवढं घडलं तरी खूप आहे. तुझे टर्न. हा, तुझ्याबद्दल काय लक्षात राहावं, म्हणजे लोकांनी काय ठेवावं असं वाटतं तुला? माझे जोक्स. आय गेस अनुष्काला रेंजचा इश्यू आला. अनुष्का. हॅलो. हा. हॅलो. हा. हा, म्हटलं जे ते जोक्स जे अतिशय पानचट असतात. कम ऑन, तू ते लिहून ठेवतोस. तू म्हटलं होतं लॉकडाऊन नंतर तू एक पुस्तक छापणार आहे, ते हेच तरी. ओके, चल पुढचा. ओके. सो
तुझी चान्स आहे. नाही, हो तुझी नाही, मी चान्स आता आहे. विचारला. ओके, तू तोच अरे मी रिंग. विचारला. बरं, एखादा फॅनने तुझ्यासाठी केलेली भन्नाट किंवा विचित्र गोष्ट. आ, खूप गोष्टी केलेल्या आहेत माझ्या फॅन्सने आतापर्यंत माझ्यासाठी. एकतर एक भन्नाट गोष्ट अशी की त्यांच्यामुळे मी घडलोय. त्यांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचतोय मी आणि पुढे वाटचाल चालू आहे. ती सगळ्यात मोठी भन्नाट गोष्ट आहे माझ्या सगळ्या फॅन्समुळे. आणि एक गोष्ट अशी की एक मुलगा जिम मध्ये आला होता माझ्या. मी त्यावेळेस मल्टीफिट नावाची जिम आहे पुण्यामध्ये, तिथे वर्कआउट करायचो. आणि मी पोस्ट करताना कुठलंही कंटेंट किंवा जिम रिलेटेड माझी काही पोस्ट असेल तर मी सोपानबाग असं तिथे लोकेशन टाकायचो. तर तो सोपानबाग मध्ये जेवढ्या जिम्स आहेत तो त्या सगळ्या जिम मध्ये ओ. फिरला होता की इथे निखिल चव्हाण येतो का जिमला, येतो का. आणि एकदा फायनली तो मल्टीफिट मध्ये आला आणि मग तिथे रिसेप्शनला त्यांनी विचारलं. सो त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हो इथे करतो तो वर्कआउट. सो मग तो कधी येतो म्हणे की त्याचं असं काही फिक्स टायमिंग नसतं. तो कधीही येतो. त्याच्या शूट्स प्रमाणे तो ये-जा करत असतो. पण मग आम्ही सांगू तुला आल्यावर. सो तो 2-3दा येऊन गेला पण आमची भेट काही झाली नाही. त्याच्याकडून मिस झालं. मग एक दिवशी मला रिसेप्शनवरून एक जण आला बोलवायला की सर असं आहे आणि त्याला तुम्हाला भेटायचंय. पण आमच्या पॉलिसीज प्रमाणे आम्ही म्हटलं की तुम्हाला विचारावं की त्याला भेटू देत का किंवा तो आला तर चालेल का. म्हटलं हा बोलवा तुम्ही, काहीच हरकत नाहीये. सो तो आला आणि तो आणि त्याचे बाबा दोघे आले होते. तो आला, भेटला आणि नुकतंच लागिरं झालं जी मधून माझी एक्झिट झाली होती, मी शहीद झालो होतो. तर तो रडायला लागला. ओ. मी जिवंत आहे आणि मला काही झालेलं नाहीये हे बघून तो रडायला आई लागला. ग. तो आणि त्याचे सो बाबा. आणि स्वीट. सो ती गोष्ट इतकी मला केली की आपण इतके लोकांशी कनेक्ट झालो आहोत. आणि त्याचं म्हणजे मला मला कळत नव्हतं. आणि तो व्हिडिओ आहे सोशली, कारण का माझ्या ओ. ट्रेनरने तो शूट करून पोस्ट केला होता. अच्छा, सो अच्छा. तो आणि त्याचे बाबा नंतर की तुम्ही खूप आवडतात आम्हाला आणि तुम्ही असं एक्झिट झाली तुमची, असं घडलं, सो आम्हाला ते हे झालं होतं खूपच जास्ती. सो असे बरेच त्यावेळेस किस्से इन्सिडेंट घडले होते. एक लहान मुलगा होता, तो जेवतच नव्हता की वीरूचं असं झालंय म्हणून. विक्याचं सॉरी, विक्याचं असं झालंय म्हणून तो जेवतच नव्हता. सो अशा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. आणि रिसेंट फॅनने केलेली गोष्ट सांगू का, जी भन्नाट होती आणि विचित्र ही झाली होती. सांग आता. नाही नको राहू दे. चल पुढचं. नाही, सांग सांग सांग. सांग, ओके कधी ना तर कधी तर ती तू आउट करणारच आहेस. हा, तर झालं असं होतं की माझे 100K इन्स्टाला कम्प्लीट झाले होते. आणि त्या दिवशी आणि लकीली तो दिवस होता 7 नोव्हेंबर, म्हणजेच अनुष्का सरकटेचा, आपल्या पिऊचा वाढदिवस. आणि आम्ही शूट करत होतो. तर कुणाल म्हणून एक फॅन आहे, तो केक घेऊन आला आणि सगळे अरे चला चला अनुष्कासाठी फॅनने बर्थडे केक आणलाय वगैरे वगैरे वगैरे. केक आणला आणि तो केक ओपन केला तर त्यालाही कळत नव्हतं कसं सांगू. तर तो बर्थडे केक नसून तो होता कॉंग्रॅच्युलेशन फॉर 100K असा तो माझ्यासाठी आलेला केक होता. आणि ती भन्नाटी वाटली ती गोष्ट मला. आणि जरा विचित्र वाटली, कारण का मला तर काहीच, आम्ही दोघं टीम मध्ये होतो आणि सगळेजण असे की केक आलाय अनुष्काचा. आणि तो ओपन केल्यावर आणि त्यालाही कळत नव्हतं काय रिॲक्ट करावं, कारण का मी तर आणलाय 100Kचा केक. सो तो आम्ही बघितला आणि मला सांगतो की अरे, पण मी त्याच्यावर इतकी उडवली सुद्धा खूप. आणि जोकचं पार्ट आणि त्याचं प्रचंड. खूप आणि ती लाईफ टाईम मी त्याचे एक ती माझ्या लाईफ मधली सगळ्यात ऑकवर्ड मोमेंट असेल. मला कळतच नव्हतं मी चाकू हातात धरू का नको. ओके. ओके ओके. आता इकडे कोणीतरी विचारलं की आपली शूटिंग सुरू आहे का नाही. सो आमच्या काही एपिसोड्सची बँकिंग झालेली आहे आणि जे काही दिवस टेलिकास्ट होतील,
सो तेवढी बँकिंग आहे, सो तेवढं शूट झालेलं आहे आणि सध्या आम्ही सगळेजण आपापल्या घरी आहोत आणि स्वतःची करेक्ट. काळजी घेतोय. तुम्ही पण घरी येस. राहा आणि काळजी घ्या सध्या. आणि पुढचा क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. तुला तुझ्यासाठी अशी कुठली फॅननी केलेली गोष्ट जी खूप भन्नाट होती किंवा विचित्र वाटली काय? पहिली म्हणजे जी मला नेहमीच आठवेल ती अशी की आमच्या कंटिन्युअस शिफ्ट लागायच्या त्यावेळेला. म्हणजे एकतर एक डबल शिफ्ट सुरू होत्या, खूप एपिसोडची बँकिंग बाकी होती. मग त्यामध्ये बरंच म्हणजे पावसामुळे काही दिवस शूट नाही होऊ शकला आणि हे असं सगळं सुरू होतं आणि खूप होतं. अनुष्का, तुझं नेटवर्क गेलंय. अनुष्का, तुझं नेटवर्क. तू काय सांगितलंस ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही म्हणजे माझ्या. आता येतोय माझा आवाज? अगं तू काय बोललीस ते पोहोचलंच नाही आमच्यापर्यंत. ओके तुझं नेटवर्क ओके गेलं होतं. ओके ओके निखिल, हॅलो. आता येतोय माझा आवाज? अनुष्का, तुझं नेटवर्क गेलंय. चेक करते. हा, बोल. दिसतीये मी? हॅलो. तू दिसतीयेस आणि तुला तो इन्सिडेंट पुन्हा सांगावा लागेल कारण का काहीच आमच्यापर्यंत ओके पोहोचलं ओके नाही. ओके. सो झालं असं होतं तेव्हा खूप होत्या आणि मी एक्स्ट्रीम त्या सगळ्यामध्ये मी कुठेतरी सीन घेऊन बसले होते आणि खूप मोठा सीन होता, खूप जास्त डायलॉग्स होते, खूप इंटरॅक्शन होता आणि मी सीन घेऊन बाहेर बसले होते आणि एक लहान मुलगी आली मागून आणि तिने मला जोरात हक केलं आणि तिने म्हणे, पियू तू आहे ना? तर मी म्हटलं हो, मला तुला भेटायचं होतं आणि तिने इतक्या जोरात मला हक केलं. त्या मोमेंटसाठी, तेवढ्या एका क्षणासाठी मी सगळं विसरून गेले होते. काय, कुठे, कसं, काय सीनचं प्रेशर असू दे किंवा त्या दिवसांचं म्हणजे झोप नव्हती होत, जेवण वेळेवर नव्हतं होत, ऍसिडिटी आणि हे सगळं 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 होतं. पण त्या एका मोमेंटसाठी मी सगळं विसरून गेले होते आणि मी तिला कधी नाही विसरणार. हा एक मोमेंट. आणि दुसरा एक मोमेंट असा की दोन मुली आल्या होत्या सेटवर आणि त्यांनी पियूच्या स्टाईलचे कपडे शिवले होते आणि ऑल द वे त्या अकलूज मध्ये आल्या होत्या, चिक्की वगैरे हे सगळं घेऊन आणि त्यांना भेटायचं होतं आणि फोटो काढायचा होत्या त्याच ड्रेसमध्ये. सो तो एक खूप 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 लवली मोमेंट होता. हो, आय नो आय नो आय नो. तो मला वाटतं त्या आमचाच मित्र संतोष माने, सीड माने म्हणून. सो त्याची ती फ्रेंड होती आणि ते लोक सगळे आले होते भेटायला. हो हो. नेटवर्क, अनुष्का, नेटवर्क. हॅलो. हा, नेटवर्क. हा, बर. पुढचा प्रश्न तू विचार. ह्या आठवड्यात तू वाचलेली किंवा पाहिलेली भन्नाट गोष्ट? ह्या आठवड्यात वाचलेली एक गोष्ट आहे पण मी आता ती सांगू नाही शकत कारण का ती फिल्मची गोष्ट होती. आणि पाहिलेल्या गोष्टीमध्ये मी मास्टर नावाची फिल्म पाहिली, विजय सेतुपती आणि विजय थलापतीची. ती मला प्रचंड आवडली. सो ती मला खूप जास्त आवडली गोष्ट, त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की तुम्ही ती गोष्ट बघा. सो आठवड्यातली सगळ्यात पाहिलेली भन्नाट गोष्ट ती आहे माझ्यासाठी. ओके, तुझा पुढचा टर्न. प्रश्न तुझ्यासाठी. तुला तुला कशाची भीती वाटते?
कॉकरोच. सगळ्यात पहिली भीती कॉकरोच. आणि दुसरी सध्या कोरोना. कारण मला असं वाटतं मागच्या लॉकडाऊन मध्ये, हा. मागच्या लॉकडाऊन पर्यंत मी पण अशी होते की जे आपल्या सगळ्यांमध्येच असं असतं, काही नसतं होत, काही नसतं होत, हा आता सुरू झालंय, आपण मास्क वापरू, हे करू, ते करू. पण जेव्हा मला अचानक एक कॉल आला घरून की माझ्या 22 जणांमधून हम्म, 15 जण पॉझिटिव्ह निघालेत, सो आय गेस त्या मोमेंटला माझी हम्म, फाटली होती जाम. म्हणजे मला प्रचंड तेव्हापासून भीती बसली आहे त्या गोष्टीची. आणि हो, आपल्याला सगळ्यांनाच ती गोष्ट आता पाळायला पाहिजे, कारण फेज 2 ही खूप खूप टफ आहे हो. आणि तेच अवघड खूप आहे. भयंकर आहे. बाहेर परिस्थिती Correct. खूप भयंकर आहे. तो हम्म. सध्या कोरोनाला. तुझा टर्न. कुठली सुपर पॉवर असावी असं तुला वाटतं? काय काय? तुझ्याकडे कुठली सुपर पॉवर असावी असं तुला वाटतं? म- माझ्याकडे गायब होण्याची सुपर पॉवर असावी. म्हणजे गायब होऊन मला वाटलं की फटाक, आता मी पुण्यात आहे फटाक, मी मुंबईत आहे फटाक, मी स्कॉटलंडमध्ये फटाक, मी औरंगाबादला आलोय आणि असं गायब होऊन मी फिरतोय तिथे, जिथे कुठे आहे, किंवा ती ती पॉवर असावी अशी वाटते मला. मला असं वाटतं गायब होऊन नाही, पण तुझ्याकडे ती पॉवर आहे, सुपर पॉवर नाहीये. कारण निखिल असा आहे की तो आज पॅकअप झालं की तो रात्रीतून पुण्यात जातो, तो त्याची कामं करतो, तो पुन्हा सकाळी सेटवर येतो, तो पुन्हा दिवसभर शूट करतो, पुन्हा रात्रीतून कुठेतरी मुंबईला जातो किंवा कुठेतरी त्याचं पोस्टर शूटिंग असतं. सो आय गेस सुपर पॉवर नसली तरी तुझ्याकडे ती पॉवर आहे. नाही, पण मला वाटतं की ती ऍक्टर झाल्यावरच ती पॉवर हळूहळू सगळ्यांकडे येत जाते. पण सुपर पॉवर का असावी? कारण की मी फटाक्कन जाता यावं म्हणून. मधले एक 2 2.5 3 तास वाचावेत आणि मुळात गायब होता येईल मला, की म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आता मी कुठेतरी आहे, पण मला तिथे दाखवायचं नाही माझा प्रेझेन्स आहे, पण मला गायब व्हायचं, मला तिथे गायब हम्म. राहायचं. सो ती 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 पॉवर मला हवी आहे. तुला हम्म. कुठली सुपर पॉवर असावी तुझ्याकडे असं वाटतं? मला टाइम ट्रॅव्हलची सुपर पॉवर असावी असं वाटतं माझ्या. पण टाइम डेफिनेटली. ट्रॅव्हल मागे जायचंय का पुढे जायचंय? कधी कधी मागे आणि कधी कधी पुढे. हे असं कसं कधी कधी मागे कधी कधी पुढे? कोणीतरी तुला आता प्रश्न विचारला निखिल, म्हणजे इकडे, की तू लॉकडाऊन मध्ये तुझा हेअर कट करशील का? नाही, कारण का अं, हम्म. मुळातच मला त्याच्यात वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करायच्या आहेत, त्यामुळे मी ते केस वेगवेगळ्या प्रकारे वाढवेल किंवा हे करेल. आणि मुळात हा जो लुक आला होता तोच लॉकडाऊन मुळे आला होता. हम्म. त्यामुळे मी हेअरकट आणि नाही करणार. आणि माझी काही माणसं तर त्यांना असं झालंय की आम्ही तुला इमॅजिनच नाही करू शकत शॉर्ट हेअर हो. मध्ये. सो मला त्याची भीती येते, मी इमॅजिन नाही केलं मला तर काय करायचं मी. So, नाही, मी हेअरकट नाही करणार. आणि अं, बरेच जण विचारतायत की आपला शूट कधी परत सुरू होणार आहे. ते लोकांवर डिपेंड आहे. लोकांनी जर शासनाचे रूल्स हम्म. पाळले आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे केल्या तर कोरोना अं, जाईल आणि सगळ्या गोष्टी परत आहे तशा सुरू होतील. ओके, माझा पुढचा प्रश्न असा आहे, हम्म. तुला कुठल्या फिक्शनल कॅरेक्टरला भेटायला आवडेल? मला कुठल्या फिक्शनल कॅरेक्टरला भेटायला आवडेल? आता इमिडिएट विचारशील तर कदाचित मला मला गेम ऑफ थ्रोन्स मधला टिरियन लॅनिस्टर. ओके. येस, मला टिरियन लॅनिस्टर ला भेटायला प्रचंड आवडेल. ते माझं प्रचंड फेवरेट कॅरेक्टर आहे आणि तो हम्म. खूप जास्त मयाला म्हणजेच जग्गू दादाला रिझेंबल करतो. सो मला नेहमी, मी जेव्हा पहिल्यांदा मयाला बघितलं होतं आणि मला असं झालं होतं, आई शप्पथ टिरियन लॅनिस्टर. हो, हो. तुला तू कुठल्या तुला कुठल्या फिक्शनल कॅरेक्टरला भेटायला आवडेल? मी असा कधी विचार नव्हता केला.
पण मला आत्ताच्या घडीला जर म्हणशील तर मला क्रिशला भेटायला आवडेल. हम्म. आणि क्रिशला भेटून मला क्रिश किंवा कोई मिल गयाचं रोहित आणि मला त्याला हम्म. हे सांगायला आवडेल की बॉस, तू खूप हुशार आहेस, तुझ्याकडे पॉवर आहे, तर कोरोनावर लवकर तू उपाय काढ. वा. सो मला त्याला भेटायला आवडेल आणि मग मी ते त्याच्याकडे हे करेल की बॉस, याच्यावर लवकर उपाय काढ. हे बॉस हम्म. खूप झालं आता. ओके. तुला अ, पुढचा प्रश्न, विचार. लाईफ डिस्क्राईब करणारं गाणं कोणतं? तुझी लाईफ माझी डिस्क्राईब लाईफ करणारं गाणं. ओव्हरऑल लाईफ म्हणावं का करंट सिच्युएशनल लाईफ? ओव्हरऑल आणि करंटही सांगून दे. हा, ओव्हरऑल म्हणशील तर हाफ तिकीट नावाची एक फिल्म आहे, त्यामधलं गाणं आहे की रुबाब पाहिजे, हम्म. जगण्यात रुबाब पाहिजे ते. आणि करंट म्हणशील तर तसं जसं मी मगाशी म्हणालो की माझं लग्न झाल्यावर माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे की मालदीव आणि त्याचं, तर नहीं सामने वो अलग बात है ती, कारण का ते आता माहितच नाही मला कुठे आहे. त्यामुळे ते माझं करंट सिच्युएशनचं गाणं. तुला सारखी सारखी खाली रिक्वेस्ट येते की विरू एखादा डायलॉग बोलून दाखव पियू आ, साठी. व्ह्यूज साठी बाप रे बाप. पियू, तू काही टेन्शन घेऊ नकोस बघ, लवकरात लवकर एक कोरोनाचं संकट जाणार आहे आणि आपलं शूटिंग सुरू होणार आहे. बोललो तर बोललो. वा. किती आणि आता दिवसांनी मी मला विरूचा आवाज ऐकला खरं. मला आता तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तो हम्म. असा की एखादा प्राणी जो पेट कॅटेगरीमध्ये मोडत नाही, हम्म. तर त्यातला कुठला प्राणी तुला पाळायला आवडेल? आवाजच काढून दाखवते तुला. हम्म. टायगर. गुड. डेफिनेटली टायगर. कशी वाटेल मी अशी टायगरवर सेटवर येते. एकदा एकदा जरा प्रेक्षकांना पुन्हा एकदा तुझा आवाज दरकाळी फोडून दाखव. हा. हा, तुझा turn. हा, तुझा टर्न आहे. ओके ओके, पुढचा प्रश्न. एक्साइटमेंट मध्ये खरेदी केली पण आता फारसा उपयोग नाही अशी कुठली गोष्ट? आय एम शुअर तू असं करू शकतो. एक्साइटमेंट मध्ये खरेदी केल्याने आता फारसा उपयोग होत नाहीये असं, म्हणजे वापरून त्याचा होत नाहीये ते म्हणजे शेरवानी लग्नात घेतलेली भावाच्या. आणि ती खूप मेक एक्साइटमेंट सेन्स, मध्ये मेक आपण घेतो सेन्स. हो हो हो. आणि त्याचा काही उपयोगच नाही आता, म्हणजे काय करावं त्याचं असं झालंय मला. So, हम्म. ती एक गोष्ट आहे बाबा, ती खूप एक्साइटमेंट मध्ये घेतली आणि फारसं हे नाही झालं. अदरवाईज मी गोष्टी घेताना खूप असं, म्हणजे एक्साइटमेंट मध्ये फार मी काही असं नाही केलेलं आणि घेतलेलं. सो तीच एक आहे. हम्म. हा. निखिल, तुझ्यासाठी कोणीतरी क्वेश्चन विचारला की तुला अजिंक्यला म्हणजे अजाला भेटायला आवडेल का? आम्ही भेटतोच. ओके. तुझ्यासाठी हा प्रश्न आता माझा आहे हम्म. की तुझ्या चुकीने तुला कुठली दुखापत झाली आहे का? हो हो हो, आणि ती दुखापत मी माझ्या कपाळावर घेऊन फिरते. लिटरली. जो हा. माझ्या फोरहेडवर हा जो एक मार्क आहे इथे, हा. सो तो खरं तर माझ्याच चुकीमुळे आहे. आणि तो असा म्हणजे की मी सेकंड स्टँडर्ड मध्ये होते निखिल, आणि आम्हाला घ्यायला तेव्हा बस यायची, स्कूल बस यायची, आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या स्कूल बस सर्व्हिसिंगला होते आणि त्या काळात मॅटाडोर सुरू झाली होती टेम्पररी. पण त्या मॅटाडोरचा असा फॉल्ट होता की त्या मॅटाडोरचा दरवाजा हम्म. कधीही उघडायचा, हा. कधीही.
चालत असताना नसताना असा भस्कन उघडून जायचा. सो हा आमच्या ड्रायव्हर काकांनी तिथे एक 9वी-10वीचा म्हणजे 9वी-10वीचे जे सिनियर्स असतात ते तिकडे त्या सीटवर त्यांना बसवायचंय आणि मग ते केअरफुली डोर ओपन करायचे, मग मुलांना आत घ्यायचे आणि मग क्लोज करायचे आणि तिथेच बसायचे. पण मला असं हा सेकंड स्टँडर्ड मध्ये असं झालं की नाही, मला त्या जागेवर बसायचंय आणि मला ती जबाबदारी घ्यायची आणि मी ती घेऊ शकते असं मला झालं. आणि मी हा इतकी रडायचे की नाही नाही नाही, मला त्या जागेवर बसू द्या. आणि मला ते अशी एक तार होती त्या डोरला, ती जोरात खेचायची आणि मग तेव्हा तो दरवाजा उघडायचा. सो हा आणि लकीली असं झालं, त्याच्या काही दिवसांनंतर तो जो आमचा दादा होता, मला आठवतं त्याचं नाव शशांक होतं, तर तो आजारी पडला, जो नेहमी तिथे बसायचा. आणि मला हम्म. कळलं की अरे हा नाही आज, म्हणजे हा आज मॅटाडोर मध्ये नाहीये. तर मी इतकी रडले, म्हटलं ड्रायव्हर काका प्लीज मला बसू द्या, मी खूप व्यवस्थित ते उघडेल. मी त्यांना उघडून दाखवलं वगैरे वगैरे. मग ते फायनली असे म्हटले की ठीक आहे तू बस तिथे. मी बसले. आमची म्हणजे मॅटाडोर निघाली माझ्या घरून. माझ्या घरानंतर 10 घरं झाले. मग त्याच्यानंतर एकेका मुलाला मॅटाडोर मध्ये मी घेत होते, व्यवस्थित दरवाजा लावत होते, पुन्हा तिथे बसत होते. आणि सगळं झालं, सगळ्या मुलांना घेतलं आणि आम्ही स्कूलच्या दिशेने निघालो. तर औरंगाबादचा जो हा जालना रोड आहे, तिथून हा मॅटाडोर फुल स्पीड मध्ये जात होती, कारण सकाळची हा स्कूल, ट्रॅफिक नसते, तर फुल स्पीड मध्ये मॅटाडोर जात होती. आणि मी मॅटाडोरच्या दरवाजाला म्हणजे त्याच्या खिडकीला हा अशी धरून उभी होते. आणि हम्म. मला आय वॉज एक्स्ट्रीमली प्राऊड की वा, मी किती भारी काम केलंय, मी सगळ्या मुलांना व्यवस्थित आत घेतलंय आणि मी खरंच जबाबदारीने काम पूर्ण केलं, असं म्हणून मी अशी धरून खिडकी बाहेर अशी मस्त बघत होते. आणि फुल स्पीड मध्ये हा गाडी सुरू होती आणि अचानक दरवाजा उघडला आणि मला कळलंच नाही की मी हात सोडू का धरून ठेवू त्याला. सो हा सबकॉन्शियसली मी हात धरून ठेवले त्याला आणि तो डोर हा असा ओपन झाला आणि मी स्विंग करत गेले डोर सोबत. स्विंग करत डोर सोबत गेले आणि मग अल्टिमेटली सगळे मुलं हसायला लागले माझ्यावर की अरे बघा बघा हा ती. आणि स्पीड मध्ये गाडी होती, ड्रायव्हर काकाने मागे बघितलं आणि त्यांनी जोरात हा हॅलो. हा हा बोल बोल, तुझं रेंज जाते हा मध्येच. सो ओके, आता आहे का? हा सो सेकंड टाइमच्या स्विंग मध्ये माझा हात सटकला आणि मी खाली पडले. हम्म. खाली पडले रे पडले, हा. मला इथे दगड लागला. सो तेव्हापासून ती जी दुखापत आहे ती अजूनही मी घेऊन फिरतीये. आणि मग नंतर त्याला स्टिचेस पडले आणि सेकंड मोमेंट मी पडले, मी उठले, इथे रक्त येत होतं, मी असं हा. पुसलं आणि मी माझ्या ड्रायव्हर काकांना फक्त एवढं सांगितलं, माझ्या घरी नका सांगू. त्यांनी सांगितलं. अल्टिमेटली त्यांनी ते घरी सांगितलं आणि अरे बापरे. दुसऱ्या दिवशीपासून माझी मॅटाडोर बंद. सो येस. ओके. हा आता एक काउंट बघ आपला किती क्वेश्चन्स झालेत आणि शेवटचे हा त्या 2 क्वेश्चन मध्ये क्वेश्चन्स बघूया. राहिलेत. ओके, सो तुझा टर्न आहे. खोटी गोष्ट जी कोणी तुला सांगितली आणि तू विश्वास ठेवलास, इन शॉर्ट कोणीतरी म्हणजे तुझ्यावर प्रँक केला असा, म्हणजे बेकारवाला. हा प्रँक नाही म्हणता येणार, पण खोटी गोष्ट किंवा गोष्ट मला कोणीतरी सांगितली आणि हम्म. ती नंतर मला मला कळलं की ती तशी नाहीये, ती खोटी होती गोष्ट, असं हम्म. आपण त्याला म्हणू शकतो ना. म्हणजे प्रँक नाही किंवा त्यात मोडू शकतो ना हे. हम्म. हम्म. हो हो हो. हा तर ती गोष्ट अशी होती की मी असं ऐकलं होतं की अनुष्का सरकटे खूप माजुरडी आहे आणि अरे बा. ती खूप तिचा एक वेगळा स्वॅग आहे वगैरे, मी असं एक ऐकलं होतं. पण मला तुला भेटल्यानंतर कळालं की अनुष्का सरकटे काय आहे. सो अत्यंत डाऊन टू अर्थ मुलगी आणि प्रचंड कामाशी प्रामाणिक असणारी आणि काय म्हणतात की
कसं सांगू आता मला की ते एक असतं ना की जी कामासाठी सगळ्या कम्फर्टच्या बाहेर येऊन जी काम करू शकते अशी आहे. त्यामुळे ती गोष्ट मी जी ऐकली होती की ते मला असं वाटलं की नाही अरे असं काहीच नाहीये. पण काहीतरी हम्म. वेगळंच. त्यामुळे माझ्यावर एक प्रँकच केलं होतं कोणीतरी म्हणूयात आपण. ती एक गोष्ट होती. आता माझा टर्न. येस. हाच सेम क्वेश्चन मी विचारतो ओके. की नाही, पहिले एखादी आपण सगळ्यांच्या कमेंट्स वाचूयात. खूप जणांनी नाही कमेंट नाही नाही, केल्यात. थांब थांब, पहिले आपण क्वेश्चन कम्प्लीट करूया. बरं बरं बरं. हा. माझं सेम क्वेश्चन तुला की तुला असं तुझ्यासोबत कोणी प्रँक केलंय का जरा काहीतरी असं सांगून? हा प्रँक मला सांगायचाच आहे. जाहीर तो असा, म्हणजे माझ्यावर प्रँक केला निखिल चव्हाणने. आणि तो असा अगं ते तर रोज की होतात. म्हणजे सुरुवातीला आमचं शूट सुरू झालं आणि शूट सुरू झाले की तो मला म्हणे की तुला महेश घाग माहितीये का? तर मी म्हटलं नाही रे, कोण महेश घाग? आणि तो मह्या वगैरे असं त्यांनी अशा रिॲक्शन दिल्या, काय तुला महेश घाग माहित नाही? सुजित म्हटलं वगैरे असं होते. कसं? हा, सुजित वगैरे सगळे होते. आणि तुला महेश घाग माहित नाही? मी म्हटलं नाही. नाही नाही, अरे अरे अरे, म्हणजे मला असं वाटलं मी खूपच म्हणजे इंडस्ट्रीच्या बाहेरची आहे आणि मला काहीच माहित नाही आणि मला खूप मोठी व्यक्ती माहित नाही. मला 2 सेकंड असं झालं. दुसऱ्या दिवशी मी जरा होमवर्क करून आले, मी जरा गुगल वगैरे केलं असं तसं. आणि मी निखिलला जाऊन म्हटलं निखिल, मी काल गुगल केलं रे महेश घाग. तर म्हणे हा, हा. मग? तर म्हटलं, मी आन्सर करण्याच्या पूर्वीच तो म्हटलं काहीच आलं नसेल. म्हटलं हो, काहीच आलं नाही. म्हणे हो, कारण ती व्यक्ती सोशल मीडियावर नाहीच आहे. ती व्यक्ती कुठेच नाहीये, त्याच्या घरी टीव्ही पण नाहीये. आणि तो स्टॅनिस्लाविस्की करतो, त्याची एक म्हणजे मेथड ऍक्टिंग आहे, असं आहे तसं आहे. म्हटलं यार, कोण आहे महेश घाग, कोण आहे महेश घाग? आणि मी इतकी, म्हणजे मला ती गोष्ट इतकी बॉदर होत होती की कोणीतरी इतकं वेल नोन आहे आणि म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतं इंडस्ट्रीमध्ये आणि हा. मला साधं नाव माहित नाही त्या व्यक्तीचं. आणि ही सगळी या सगळ्या लोकांसमोर मला फार असं काय म्हणतात, मागासलेलं वाटत होतं की शिट, आपल्याला एक खूप महत्वाची व्यक्ती माहित नाहीये. हा. आणि मग नंतर मला कळलं की ते अजून कोणी नसून ते लागिरं झाले जी मधले फौजी होते. आणि यांनी जी काही हाईप क्रिएट केली होती त्यांच्याबद्दल, त्यासाठी म्हणजे त्या 3-4 दिवसात मी खरंच परेशान होते की कोण आहे, काय, कोणीतरी मला सांगा. मला नाही माहित तर मला किमान इन्फॉर्मेशन द्या त्यांच्याबद्दल. हा. ओके, तुझा टर्न. हा, आय गेस ओके. लास्ट आता क्वेश्चन आहे का? का अजून येस, हा लास्टचा? लास्ट क्वेश्चन आहे. हम्म. सो, तू बाथरूम सिंगर आहेस का? हो. दाखव मग. व्यवस्थित. मी आता बाथरूम मध्ये नाहीये गाऊन ना. दाखव, गाऊन दाखव असं म्हणते. नाही, मी बाथरूम सिंगर, मी आता बाथरूम मध्ये नाहीये. त्यामुळे नाही गाणार मी. झाले का आपले बरं. 25 प्रश्न? नाही, एक राहिलाय माझा. ओके. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की तू म्हणालीस की तुम्ही एक 22-23 जणांची फॅमिली आहात. हम्म. मग तुम्ही रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात दुपारी करता का? तुम्ही स्वयंपाकाची सुरुवात कधी हा करता? तुझा फेवरेट टॉपिक आहे ना? खरं तर तुमच्यावर 25 प्रश्न माझे निघाले. तुझे 22 प्रश्न तर माझ्याच फॅमिलीवर होते. नाही नाही, 25 झाले असते. लोला ब्रिदो वगैरे करत ते 25 झाले असते. युवरा वगैरे करत. हा. तर तुम्ही रात्रीचं समजा एक आपण म्हणू की 8 ते 9च्या वेळेत जेवतात लोक, तर त्याची तयारी तुम्ही किती वाजता करता? नाही आमच्या नाही, घरात आम्ही साधारण 6:30-7 वाजता करतात. आम्ही आदल्या दिवशीच करतो. ओके, गुड गुड. आणि नाही इथे पण बघा, म्हणजे इथे कोण कुणाला त्रास देतं आणि इथे कोणीतरी कमेंट केली, पियू ताई तू खूप त्रास देते दादाला. अरे तुम्हाला खरंच
कळालेलं आहे कोण त्रास देते. दिव्या पण सांग जगताप तू म्हणून कधी आहे, तर कधी दिव्या सगळं कधी काही तुझ्या समोर आहे. काय काय कधी कधी तुम्ही तयारीला सुरुवात करता? खरंच दुपारपासून करतो रे. ओके, तर आय गेस आपले स्पेशल 25 हे हम्म. प्रश्न झालेले आहेत आणि मजा आली काही प्रश्न विचारायला आणि काही हम्म. लिहून ठेवले होते, काही इथे सुचत होते. सो तू ऑब्विसली सगळे लिहून ठेवले होतेस. नाही. पटकन सुचतील. त्यात मीच आता लोकांना सांगितलं की मी कशी डोक्यावर पडले. सो बरं झालं तूच कबूल केलं, नाही तर मी म्हणणार होतो बघा ही डोक्यावर पडलेली. तू परत म्हणाल तू लाईफ इथे मध्ये असं का जनार्दन बोलतोय. पाटील म्हणून कोणीतरी आहे, ते विचारते की तुमचे बर्थ डेट काय आहेत तिची आहे 7 नोव्हेंबर आणि आणि त्याची माझी आहे आहे 29 मे. हो ना? गुड. हो, म्हणजे 7 नोव्हेंबर मी विसरूच नाही शकत, कारण का तो केक 100K हे सगळे इन्सिडेंट घडले होते. अजून एक क्वेश्चन कोणीतरी विचारलाय, हो ते मी नाही विसरणार. मनीष तावडे, अनुष्का, whom would you prefer as your life partner? Handsome, average intelligence or very intelligent, ordinary looker, वगैरे वगैरे वगैरे. सो मला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीशी प्रेम नाही करत जी बेस्ट असते, आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो किंवा त्या व्यक्तीला आपला पार्टनर बनवतो ज्याच्या सोबत आपण बेस्ट असतो, आपलं बेस्ट व्हर्जन बाहेर निघतं. सो डेफिनेटली मी अशा कुठल्या तरी व्यक्ती सोबत करेन. वा वा वा, गुड 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 गुड. ओके, निक आपला हा हा काय नाही, तुझ्यासाठी क्वेश्चन होता तो स्किप झाला. निखिल दादा, डार्लिंग चित्रपटामधला तुझा आवडता डायलॉग बोलशील का? हे मी ज्यावेळेस डार्लिंग चित्रपटाच्या लाईव्ह सेशन साठी येईल तेव्हा नक्की बोलेन. ओके, आता मला वाटतं आपलं सेगमेंट कम्प्लीट झालेलं आहे. 25 क्वेश्चन्स तू मला विचारलेस, मी तुला विचारले येस. आणि इतरही आपण लोकांचे त्यात घेतले आहेत. पण स्पेशल 25 हे आपल्या दोघांचे होते, की तू मला किती काय विचारतेस आणि मी काय. आणि लोकांचे येस. तिथे आपण येस. बोनस होता असं म्हणूयात. सो मजा आली आहे खूप अँड आणि आय एम येणारच तुला मजा, माझे प्रश्नच भारी होते. ओके. अजून एक कमेंट बॉक्स मध्ये तुला आवडेल असा क्वेश्चन आहे की हाऊ टू ग्रो हेअरस्टाईल लाईक यू, हाऊ टू ग्रो हेअर लाईक यू, विरू. ज्यावेळेस लॉकडाऊन होईल त्यावेळेस घरातच बसा आणि केसांची काळजी घ्या, आपोआप खूप वाढतील. ते लॉकडाऊनचा बाय प्रोडक्ट आहे त्याचे केस. ओके, तर हा सेगमेंट कंप्लीट झालेला आहे आणि असे रोज 7 वाजता आपले सेलिब्रिटीज येणार आहेत तुमच्यासोबत गप्पा मारायला, त्यांचे 25 प्रश्न एकमेकांचे घेऊन. सो हे खूपच एक्साइटिंग आणि फन असणार आहे आणि पहिल्यांदाच असं कधीतरी घडतंय की स्पेशल 25चा एक एपिसोड होतोय की काही प्रश्न ती मला विचारणार आणि काही मी तिला विचारायचे, तेही फेसबुक लाईव्ह मध्ये, ना की त्याचा एक्झॅक्टली. इंटरव्ह्यू होतोय जो एडिट होऊन येतोय. तसं काहीही नाही, जे काय आहे ते इथे आहे. म्हणजे असं नाही की नाही नाही थांबा ते कट करा, मला आम्रखंड म्हणायचं होतं, श्रीखंड नव्हतं म्हणायचं कुठल्या क्वेश्चनला. ते तसं काही नसून तो लाईव्ह आहे. त्यामुळं कुठेतरी तिला वाटलं असेल की अरे मी हे उत्तर द्यायला पाहिजे होतं, कुठेतरी मला वाटलं की मी हे उत्तर द्यायला पाहिजे होतं का. पण असं काही नव्हतं, इथे बोललो तर बोललो होतो. त्याला माघारी घेणं नव्हतं, ते फिट्टच करून ठेवायचं एकदा बोललो की. सो असं होतं आणि बाकी कारभारी लय भारी बघत राहा 7:30 वाजता आपल्या झी मराठीवर. आणि पिऊ आता कशी वीरूला सगळ्या गोष्टी लक्षात आणून देतीये, काकीचं खरं रूप कशी समोर आणतीये आणि वीरूला कारभारी कसा बनवतीये, हे सगळं आता यामध्ये येणार आहे आणि एक्साइटिंग असणार आहे. सो मजा आहे, बघत राहा. पिऊ येस. आणि बाकी तुम्ही घरी राहा, काळजी घ्या
तुमच्या मनोरंजनाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत आणि झी मराठी एक्झॅक्टली. आहेच आहे. सो तुम्ही रोज संध्याकाळी 7 वाजता #special25 बघाच. हो, आणि आम्ही तुमच्या मनोरंजनाची काळजी घेतोय. तुम्ही तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. येस. ओके. चलो गाईज, बाय बाय. येतो बाय. आम्ही, पुन्हा भेटूयात. शुभरात्री. लवकरच.